एक मोठी बातमी आहे सांगलीतून। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज येथे प्रमाणापेक्षा जास्त बेकायदा विस्फोटकांचा साठा केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी छापा घातलेला आहे आणि यात 587 जिलेटिनच्या कांड्या, 447 डेटोनेटर्स आणि एक ट्रॅक्टरसह 3,12,014 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। सांगलीमधली दृश्य आहेत आणि या छाप्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांची कसून चौकशी केली जाते। मोठ्या प्रमाणात विस्फोटक साठा या ठिकाणी आढळलेला आहे। सावळज येथे पोलिसांनी छापा टाकला आणि त्यावेळी त्यांना हा स्फोटकांचा साठा आढळल्याने एकच खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आता त्यांची कसून चौकशी देखील केली जाते। सध्याचे दृश्य आपण पाहत आहोत ती म्हणजे सांगलीमधली तासगाव तालुक्याच्या सावळज येथे पोलिसांनी छापा टाकला आणि त्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात विस्फोटक आढळलेली आहेत। जिलेटिनच्या 587 कांड्या, त्याचबरोबर 447 डेटोनेटर्स इथून जप्त करण्यात आलेले आहेत। प्रमाणापेक्षा जास्त स्फोटकांचा साठा या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही दृश्य आपण पाहत आहोत सध्याची सांगलीमधली।